Hello friends, my name is Professor Zadhav PL. Today we will going to discuss about the classification of the stairs. So stair can be classified into two types. First one is a straight stair and second one is a turning stair. Turning stair further divided into 5 categories. Number 1, quarter turn stair. Number 2, half turn stair. Number 3, 3/4 turn stair. Number 4, bifurcated stair. And number 5, continuous stairs. क्वार्टर टर्नमध्ये पण दोन प्रकार आहेत स्टेअरचे, नेवल क्वार्टर टर्न आणि जिओमेट्रिकल क्वार्टर टर्न स्टेअर. ओके. आणि हाफ टर्नमध्ये 3 टाईप आहेत, डॉगलेग स्टेअर, ओपन नेवल स्टेअर आणि जिओमेट्रिक हाफ स्टेअर. ओके. आणि कंटिन्युअसमध्ये 3 टाईप पडतात, सर्क्युलर स्टेअर, स्पायरल स्टेअर आणि हेलिकल स्टेअर. तर ह्या सगळ्या टाईपच्या स्टेअरचा आपल्याला स्टडी करायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये. पहिला प्रकार आहे स्ट्रेट स्टेअर. तर इन दिस हा जो प्रकार आहे स्टेअरचा हा एकदम स्ट्रेट आहे. ज्या स्टेअर्स असतात त्या रन बिटवीन द स्ट्रेट फ्लोअर, सो दॅट इज वाय इट्स कॉल्ड एज अ स्ट्रेट स्टेअर. एक सरळ जातो, ची डायरेक्शन जी असते ती एकदम स्ट्रेट असते, म्हणून आपण या प्रकाराला स्ट्रेट स्टेअर म्हणतो. इट इज यूज फॉर द स्मॉल हाऊसेस. स्मॉल हाऊसेससाठी आपण अशा प्रकारचे स्टेअरकेसचा आपण वापर करतो. ज्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन अवेलेबल असतात विड्थच्या रिलेटेड, त्या ठिकाणी आपण अशा टाईपच्या स्टेअरकेस जनरली प्रिफर करतो. द स्टेअर मे बी कन्सिस्ट ऑफ आयदर 1 सिंगल फ्लाईट ऑर मोर दॅन 1 फ्लाईट विथ लँडिंग. ओके. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे स्ट्रेट स्टेअर असतात. पहिला प्रकार म्हणजे सिंगल फ्लाईट आणि दुसरा प्रकार म्हणजे मोर दॅन 1 फ्लाईट. ओके. युजली 2 फ्लाईट असतात त्याच्यामध्ये. तर आता हे दोन्ही प्रकार काय आहेत, याच्यामधला जो फरक आहे, बेसिक डिफरन्स, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू फिगरवरून. तर हे डायग्रॅम ह्या ठिकाणी दोन्ही याच्या डायग्रॅम दिलेल्या आहेत. दोन्हीची डायरेक्शन एकाच डायरेक्शनला त्या स्टेअर्स रन होत आहेत. पहा, एकच डायरेक्शन आहे, एका स्ट्रेट लाईनमध्ये त्याची डायरेक्शन रन होते. पहा, आणि एका याच्यामध्ये एकच लँडिंग प्रोव्हाइड केलेली आणि दुसऱ्या फिगरमध्ये 2 लँडिंग्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अशा 2 प्रकारच्या स्ट्रेट स्टेअर असतात. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. इट इज यूज फॉर द स्मॉल हाऊसेस वेअर देअर आर द रिस्ट्रिक्शन इन द विड्थ. ओके. ज्या ठिकाणी विड्थला रिस्ट्रिक्शन्स असतात, ज्या ठिकाणी विड्थ जास्त अवेलेबल नसते, त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे स्टेअरकेस जनरली प्रोव्हाइड करतो. द स्टेअर मे बी कन्सिस्ट ऑफ आयदर 1 सिंगल फ्लाईट ऑर मोर दॅन 1 फ्लाईट. ओके. युजली 2 असतात. असे 2 प्रकारचे स्ट्रेट स्टेअर्स असतात. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट प्रकार आहे पहा, क्वार्टर टर्न स्टेअर्स. ओके. सो अ क्वार्टर टर्न स्टेअर इज वन विच चेंज इट्स डायरेक्शन आयदर फ्रॉम लेफ्ट ऑर राईट. ओके. क्वार्टर टर्न म्हणजे जसं आपण पाहिलं स्ट्रेट स्टेअरमध्ये डायरेक्शन जी असते ती एकच डायरेक्शन असते, पण क्वार्टर टर्नमध्ये जी डायरेक्शन असते ती स्ट्रेट डायरेक्शन नसते, ती नेहमी डायरेक्शन चेंज होत असते. ती चेंज होते एक तर लेफ्ट साईडपासून किंवा राईट साईडपासून. ठीक आहे. लेफ्टला जाते किंवा राईटला जाते, अशाच प्रकारचे जे स्टेअरकेस प्रोव्हाइड केलेले असतात त्याला आपण क्वार्टर टर्न स्टेअर म्हणतो. द टर्न being affected either by introducing a quarter space landing or providing windows. आता हे जे टर्न प्रोव्हाइड केलेले असतात, एक तर टर्न आपण क्वार्टर स्पेस लँडिंग प्रोव्हाइड करून केलेले असतात किंवा विंडर प्रोव्हाइड करून ते टर्न प्रोव्हाइड केलेले असतात. तर अशा प्रकारे हा क्वार्टर टर्न आहे. आता याची डायग्रॅम ही क्वार्टर टर्न स्टेअरकेस नेमकी दिसते कशी, तर ही अशा प्रकारे दिसते. याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्टेअरकेस दाखवलेल्या आहेत क्वार्टर टर्न स्टेअरच्या. एका याच्यामध्ये क्वार्टर स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे, क्वार्टर स्पेस आपण पाहू शकतो याच्यामध्ये, आणि विंडर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. पहा, ह्या विंडर्स अशी डायरेक्शन याची आहे. तर ह्या ठिकाणी कॉर्नरला विंडर्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये हा स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. क्वार्टर स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे टर्न घेण्यासाठी. असे क्वार्टर टर्न स्टेअरकेसचे 2 प्रकार असतात. एका याच्यामध्ये क्वार्टर टर्न स्पेस प्रोव्हाइड केलेला असतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये विंडर्स प्रोव्हाइड केलेले असतात. ठीक आहे. तर विंडर्समध्ये काय करतो आपण, डायरेक्शन चेंज करता करता पण आपण काही स्टेप्स घेत असतो, म्हणून त्याला आपण विंडर्स म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पहा, ही इमेजेस आहेत, ह्याच्यामध्ये आणखी तुमच्या क्लिअरली लक्षात येईल. पहा, एका याच्यामध्ये लँडिंग क्वार्टर टर्न लेफ्ट इमेजमध्ये क्वार्टर टर्न लँडिंग्स प्रोव्हाइड केलेलं आहे, स्पेस प्रोव्हाइड केलेलं आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये विंडर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. डायरेक्शन चेंज करते, परंतु काही स्टेप्स घेऊन आपण ती डायरेक्शन चेंज करतो. ठीक आहे. याला म्हणायचं क्वार्टर टर्न स्टेअरकेस. ठीक आहे. क्वार्टर टर्न स्टेअर्स आर द 2 टाईप्स. क्वार्टर टर्न स्टेअरमध्ये 2 टाईप पडतात. म्हणजे पहिला प्रकार आहे नेवल क्वार्टर टर्न स्टेअरचा आणि दुसरा प्रकार आहे जिओमेट्रिक क्वार्टर टर्न स्टेअरचा. जो पहिला प्रकार आहे क्वार्टर टर्न नेवल क्वार्टर टर्न स्टेअरकेसचा, तो आपण पाहू.
These stairs have a conspicuous naval post at the beginning and the end of the each flight. दोन्ही फ्लाईटला म्हणजे एंडला सुद्धा आणि बिगिनिंगला सुद्धा नेव्हल पोस्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला असतो. दोन्ही एंडला नेव्हल पोस्ट प्रोव्हाइड केलेला असतो. अशा स्टेअर केसला आपण नेव्हल क्वार्टर टर्न स्टेअर केस म्हणतो. ॲट द क्वार्टर टर्न दे मे आयदर बी क्वार्टर स्पेस लँडिंग ऑर दे मे बी विंडर्स. याच्यामध्ये जे क्वार्टर टर्न प्रोव्हाइड केलेला असतो याच्यामध्ये एक तर तो लँडिंग क्वार्टर स्पेस प्रोव्हाइड केलेला असू शकतो किंवा विंडर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असू शकतो. ठीक आहे, जसं मी तुम्हाला याच्या आधीचा टाईप सांगितला, टर्न होतोय तो एक तर लेफ्टला होतोय किंवा राईटला होतोय. ज्या ठिकाणी टर्न घेतोय त्या ठिकाणी क्वार्टर स्पेस प्रोव्हाइड केलेला असतो किंवा विंडर्स प्रोव्हाइड केलेले असतात. आणि अशाच याच्यामध्ये फ्लाईटच्या बिगिनिंगला आणि फ्लाईटच्या एंडला नेव्हल पोस्ट प्रोव्हाइड केलेले असतात. त्याला आपण नेव्हल क्वार्टर टर्न स्टेअर केस म्हणतो. ओके, टू फॉर्म्स ऑफ द टाईप्स आर आपण पाहिलेत मागच्या फिगरमध्ये आपण पाहिले. टू फॉर्म्स ऑफ दिस टाईप्स आर शोन इन प्रिव्हियस फिगर. ओके, दुसरा प्रकार आहे जिओमेट्रिकल क्वार्टर टर्न स्टेअर्स. इन जिओमेट्रिकल स्टेअर्स द स्ट्रिंजर्स ॲज वेल ॲज द हँडरेल इज कंटिन्युअस. याच्यामध्ये स्ट्रिंजर प्रोव्हाइड केलेले असते, ज्याला आपण हँडरेल म्हणतो. कंटिन्युअस स्ट्रिंजर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात विथ नो नेव्हल पोस्ट ॲट द लँडिंगला नेव्हल पोस्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला नसतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जिओमेट्रिकल क्वार्टर टर्न त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असतं. कंटिन्युअस स्ट्रिंजर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतो किंवा विथ लँडिंग स्ट्रिंजर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतो. याला म्हणायचं जिओमेट्रिकल क्वार्टर टर्न स्टेअर केस. ओके, पुढचा टाईप पाहायचा आपल्याला हाफ टर्न स्टेअर्स. सो हाफ टर्न स्टेअर इज वन विच हॅज डायरेक्शन रिव्हर्स ऑर चेंज फॉर 180 डिग्री. अशी स्टेअर केस ज्या स्टेअर केसमध्ये स्टेअर्स त्याची डायरेक्शन 180 डिग्रीमध्ये चेंज करतात किंवा रिव्हर्स होत आहेत, अशा स्टेअर केसला म्हणायचं हाफ टर्न स्टेअर केस. सच स्टेअर्स आर क्वाईट कॉमन. दिस मे बी 3 टाईप्स. याच्यामध्ये 3 टाईप पडतात. पहिला प्रकार आहे डॉगलेग स्टेअरचा, जो मोस्ट कॉमनली यूज केला जातो बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि दुसरा प्रकार आहे ओपन नेव्हल हाफ टर्न स्टेअर. आणि तिसरा प्रकार आहे जिओमेट्रिकल हाफ टर्न स्टेअर. तर एक एक करून आपण ते तिन्ही प्रकार पाहण्याचा आपण प्रयत्न करू. पहिला टाईप आहे डॉगलेग, ज्याला आपण नेव्हल हाफ टर्न स्टेअर म्हणतो. इट कन्सिस्ट ऑफ द 2 स्ट्रेट फ्लाईट्स. याच्यामध्ये 2 स्ट्रेट फ्लाईट्स प्रोव्हाइड केलेले असतात 180 डिग्रीमध्ये. ओके, 180 डिग्रीमध्ये ते टर्न करतात. ठीक आहे, सडनली स्ट्रेट जायचं, 180 डिग्रीमध्ये डायरेक्शन चेंज करायची आणि पुन्हा रिव्हर्स यायचं. अशा पद्धतीने त्या स्टेअरकेस प्रोव्हाइड केलेल्या असतात. दे आर व्हेरी कॉमनली यूज फॉर द रेसिडेन्शियल अँड पब्लिक बिल्डिंग टू गिव्ह ॲक्सेस फ्रॉम फ्लोअर टू फ्लोअर. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये आणि पब्लिक बिल्डिंगमध्ये अशा प्रकारचे जे स्टेअरकेस असतात ते आपल्याला खूप प्रमाणे पाहता येतात. ओके, दिस नेम इज गिवन बिकॉज ऑफ द अपीअरन्स इन द सेक्शन इलेव्हेशन इज डॉगलेग. याला डॉगलेग हे नाव का दिलेलं आहे, कारण की त्याचा जो सेक्शन आहे, जो अपीअरन्स आहे, सेक्शनल इलेव्हेशन जो आपण कट केल्यानंतर जर पाहिला तर डॉगलेग सारखा तो तसं, म्हणून आपण याला डॉगलेग स्टेअरकेस म्हणतो. ठीक आहे, हा सेक्शन याच्यामध्ये दाखवलेला आहे. याच्यामध्ये पाहू शकता की डॉगलेग सारखा याचा आकार आहे, सेक्शन आहे, म्हणून आपण याला डॉगलेग म्हणतो. ही इमेज दाखवलेली याच्यामध्ये स्ट्रेट डायरेक्शनला गेल्यानंतर लँडिंग आपण डायरेक्शन चेंज करतो, 180 डिग्रीमध्ये रिव्हर्स जातो. अशी जी स्टेअरकेस असते आपण याला डॉगलेग स्टेअरकेस म्हणतो. नेक्स्ट टाईप आहे ओपन नेव्हल हाफ टर्न स्टेअर. ओपन नेव्हल हाफ टर्न स्टेअर. So open naval half ton stair has a space or the well between the outer stringe. याच्यामध्ये 2 स्ट्रिंजर आउटर स्ट्रिंजमध्ये स्पेस प्रोव्हाइड केलेला असतो. दिस इज द ओनली आस्पेक्ट इन विच डिफर फ्रॉम द डॉगलेग स्टेअर्स. ओके, याच्यामध्ये हाच एक डिफरन्स आहे. जर डॉगलेग स्टेअरकेस जर आपण पाहिलं आणि ओपन नेव्हल हाफ टर्न स्टेअरकेस पाहिले तर दोन्हीमध्ये हाच डिफरन्स की दोन्ही स्ट्रिंजर्समध्ये स्पेस प्रोव्हाइड केलेला असतो. द स्पेस बिटवीन द 2 स्ट्रिंजर्स मे वॅरी फ्रॉम 15 सेंटीमीटर टू 100 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर इतका स्पेस त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला असतो दोन फ्लाईटमध्ये. ठीक आहे, वेन द स्पेस इज लेफ्ट इज मोर फ्लाईट कंटेनिंग टू 4 स्टेप्स मे बी इंट्रोड्यूस ॲट द टर्न. ओके, बिटवीन द 2 क्वार्टर स्पेस लँडिंग ॲज शोन इन फिगर. अदरवाइज फॉर द स्मॉल वेल हाफ वेल्स लँडिंग मे बी प्रोव्हाइडेड ॲज शोन. ओके, याच्यामध्ये दाखवलेले पहा, दोन्ही स्ट्रिंजर्समध्ये स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे, त्याला आपण वेल म्हणतो. जे डिस्टन्स असतं ते 15 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटरपर्यंत असू शकतं. तर हा पहिली जी ए फिगर दाखवली ती विथ हाफ स्पेस लँडिंग प्रोव्हाइड केलेली आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये विथ क्वार्टर स्पेस लँडिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. इंटरव्हेनिंग फ्लाईट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, लँडिंगला सुद्धा त्या ठिकाणी स्टेअर्स प्रोव्हाइड केलेलं असतं. याला आपण ओपन नेव्हल हाफ टर्न स्टेअरकेस म्हणतो. पुढचा टाईप आहे जिओमेट्रिकल हाफ टर्न स्टेअर्स. The essential features of the stairs are the stringers
अँड द हँडरेल आर कंटिन्युअस. याच्यामध्ये जे स्ट्रिंजर्स असतात आणि हँडल्स असतात ते कंटिन्युअस असतात विदाउट इंटरव्हेनिंग नेवल पोस्ट. त्याच्यामध्ये नेवल पोस्ट नसतात, कंटिन्युअस असतात. ती त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असते. ठीक आहे. याच्यामध्ये आपण नेवल पोस्ट प्रोव्हाइड करत नाही. दीज मे बी आयदर हाफ स्पेस लँडिंग ऑर विदाउट लँडिंग. ओके. हे दिसायला कसं दिसतं ते अशा प्रकारे दिसतं पहा, विथ लँडिंग आणि विदाउट लँडिंग, म्हणजे कंटिन्युअस अशा प्रकारामध्ये अशा स्टेअरकेस प्रोव्हाइड केलेल्या असतात. ठीक आहे. जॉमेट्रिकल हाफ टर्न स्टेअर असं म्हणतो आपण याला. Next type is bifurcated stairs. This type of stair is commonly used in a public building. Bifurcated जे स्टेअरकेस असतात ते पब्लिक बिल्डिंगमध्ये मोस्टली आपण एंट्रान्स हॉलला आपल्याला अशा प्रकारचे स्टेअरकेस पाहायला मिळतात. द स्टेअर हॅज अ वायडर फ्लाईट ॲट द बॉटम विच bifurcated into the narrow flights, one turning to the left and other turning to the right. याच्यामध्ये जे फ्लाईट्स असतात, एक तर एक फ्लाईट लेफ्टला टर्न होते आणि एक फ्लाईट राईटला टर्न होते. ठीक आहे. It may be either naval post or with a naval post as shown in figure or a geometrical type. याच्यामध्ये नेवल पोस्ट सुद्धा असू शकतो किंवा जॉमेट्रिकल टाईपचा सुद्धा बायफर्केटेड स्टेअरकेस आपल्याला पाहायला मिळू शकतो. हा असा आहे पहा, आपण स्टेअरकेसचा वापर करून आपण वर जातो आणि दोन्ही डायरेक्शनला ती चेंज होते पहा, त्याची डायरेक्शन लेफ्टला पण जाते, राईटला पण जाते. नेक्स्ट टाईप आहे 3/4 टर्न स्टेअरकेस. अ क्वार्टर टर्न स्टेअर इन विच चेंज डायरेक्शन आयदर to be right or to be left, but here the turn is being affected either by introducing a quarter space landing or by providing windows. In this type of stairs are flights of a stair turn 90-degree at landing as it rises to connect two different levels, so it is also called as a L stair. यालाच आपण दुसरं L stair सुद्धा म्हणतो. The communication and visibility may be possible from the top to bottom, comfortable for the ascending. ओके. अशा प्रकारचे स्टेअरकेस त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. एल आकाराचे असतात, 3/4 टर्नमध्ये ते टर्न होतात म्हणून आपण त्याला 3/4 टर्न म्हणतो. पुढचा टाईप आहे कंटिन्युअस स्टेअरकेस. कंटिन्युअस स्टेअर्स आर दोज विच डू नायदर हॅव एनी लँडिंग ऑर नॉर इंटरमिडिएट नेवल पोस्ट. याच्यामध्ये लँडिंगसुद्धा नसते आणि इंटरमिडिएट नेवल पोस्टसुद्धा नसते. दे आर देअर फॉर जॉमेट्रिकल इन शेप. जॉमेट्रिकल शेप्स असतात. कंटिन्युअस स्टेअर्स मे बी फॉलोइंग 3 टाईप्स. त्याच्यामध्ये 3 टाईप आहेत, सर्क्युलर, स्पायरल आणि हेलिकल. ठीक आहे. आता आपण याच्या सिलेबसमध्ये जे आहे आपल्याला स्पायरल स्टेअरकेस तेच पाहू. दिस स्टेअर सिमिलर टू द सर्क्युलर स्टेअर. स्पायरल स्टेअरकेस सर्क्युलर स्टेअरसारखेच असतात. द रेडियस ऑफ द कर्वेचर इज स्मॉल अँड द स्टेअर मे बी कन्स्ट्रक्टेड बाय द कास्ट आयर्न, माइल्ड स्टील ऑर द RCC. आता ह्या जे स्टेअरकेस असतात ह्याच जो रेडियस ऑफ कर्वेचर असतो तो खूप लहान असतो. सर्क्युलर आकाराचेच असतात म्हणावं लागेल आपल्याला. सर्क्युलर आकाराचेच ते दिसायला असतात. कास्ट आयर्न आणि माइल्ड स्टीलपासून ते बनलेले असतात, RCC पासून बनलेले असतात. द स्पायरल स्ट्रक्चर इज परफेक्ट फिट फॉर दिस स्पेस. ओके. बोथ ड्यू टू द अस्थेटिक ॲपियल अँड द शेप. ओके. ॲस्थेटिकली खूप चांगलं दिसतं. सुटेबल फॉर द लिमिटेड नंबर ऑफ युजर्स. लिमिटेड नंबर ऑफ युजर्ससाठीच ते सुटेबल आहे. यूज फॉर द मेझनाईन फ्लोअर्स, शोरूम्स, शॉप फ्लोअर, कॅबिन्स, एलिव्हेटेड टँकसाठी ते आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर हे स्पायरल स्टेअरकेस आपल्याला म्हणणार. ठीक आहे. तर बाकीचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. थँक्यू.